नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी घेऊन आली आहे कच्च्या पपईचे आप्पे। तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आप्यांना आणि अगदी झटपट बनतात। हे 15 मिनिटं, जास्तीत जास्त 15 मिनिटात बनून रेडी होतात हे आप्पे। तर ऐन वेळेवर काय बनवायचं, तर कच्चा पपया जर असला घरात तर तुम्ही या पद्धतीने आप्पे सुद्धा बनवू शकता कच्च्या पपयाचे। तर नक्की ट्राय करा ही रेसिपी। चला तर बघूया आपण त्याची रेसिपी। तर मी इथे कच्चा पपया घेतलेला आहे आणि हा कच्चा पपया खिसून सुद्धा घेतलेला आहे मी। तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश कच्चा पपया घेतलेला आहे मी आणि हा या पद्धतीने खिसून घेतलेला आहे। यापेक्षा जाडसरही खिसला तरी चालेल किंवा यापेक्षा थोडा बारीकही खिसला तरी चालेल। मी मीडियम आकारामध्ये खिसून घेतलेला आहे। तर इथे 1 बाय 1 साहित्य घालून घ्यायचं आहे। हे ओवा आहे, 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा ओवा आहे। ओवा घेतलेला आहे मी। यामध्ये लसण, शोप आणि जिरं हे ठेचून घेतलेलं आहे मी बारीक। पीठ घालून घ्यायचं आहे। हे जाडसर जे आपण जाडसर पीठ दळून घेतो बिट्ट्यांसाठी, ते स्पेशली तसंच दळून आणलेलं आहे मी। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये, क्वांटिटीनुसार। आणि थोडंसं तेल सुद्धा घालायचं आहे। कच्चं तेलाचं मोहन दिलं तरी चालेल आणि असं कच्चं घातलं तरी चालेल। तर आता हे पीठ मी पाणी घालून भिजवून घेणार आहे। तर हे पीठ या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे। आता याला आपण थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून मळून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचा याला। तर मी इथे तेल घेते, तुम्ही तूपही घेऊ शकता किंवा तेलही घेऊ शकता। याला या पद्धतीने तेलाचा हात लावून याला झाकण ठेवून द्यायचं आहे हे मुरण्यासाठी। 10 ते 15 मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे असंच तेल लावून। झाकण ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर मी इथे त्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहे। अगदी या आकारामध्ये, लाडूच्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे। आणि हे तुम्ही इडली पात्रात वाफवून घेतले तरी चालतील किंवा आप्पे पात्रामध्ये छान खमंग खरपूस असे भाजून घेतले तरी चालतील। मी इथे आप्पे पात्रामध्येच भाजून घेणार आहेत। तर आप्पे पात्र ठेवलेले आहे मी गरम करायला। तर एक एक गोळे आपण हे आप्पे पात्रात ठेवून घेऊयात। आप्पे पात्र हे छान गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता कमी करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 बाय 1 इथे मी हे गोळे यामध्ये घालून घेणार आहे। आपण इथे हे तळून सुद्धा घेऊ शकता, बिट्ट्यांसारखं वाफवून घ्यायचं आणि बिट्ट्या ज्या पद्धतीने तळल्या जातात त्या पद्धतीनेच हे सुद्धा तळून घेतले जातात। पण मी तेलकट खायचं नाही म्हणून दुसरा ऑप्शन म्हणून आप्पे पात्रातही तुम्ही करून घेऊ शकता या पद्धतीने आणि छान लागतात, खमंग भाजल्या जातात। आता झाकण ठेवून या पद्धतीने हे कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटात हे आपल्याला चेक करायचं आहे की कुठपर्यंत हे भाजलेलं आहे। तर हे स्पूनच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता किंवा हातानेही। तर हे खमंग भाजतंय। आता याला पलटून घेऊया, दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहे। अगदी या पद्धतीने मी सर्व पलटून घेणार आहे। स्पूनने सुद्धा पलटून घेऊ शकता तुम्ही, पण मला हाताने सोपं जाते त्यामुळे मी हाताने करून घेणार आहे। या पद्धतीने सर्व करून घ्यायचे। सर्व आप्पे हे मी बनवून घेतलेले आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहे मी। हे वाफवल्या सुद्धा जातात आणि छान असे करपल्या सुद्धा जातात, खूप क्रंची सुद्धा लागतात। तुम्ही बघू शकता हे शिजलेले सुद्धा आहे। आतून दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता हे शिजलेले आहे कारण हे वाफवल्या सुद्धा गेले
आणि असे छान क्रंची सुद्धा झालेले आहेत। तुम्ही बघू शकता लालसर रंग येईपर्यंत मी वाफवून घेतलेले आहेत आणि त्यावरती तेल, तुम्ही तेलाचा वापर करू शकता याला किंवा तुपाचाही वापर करू शकता। खूप छान टेस्ट येते याला। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी। तर हे आप्पे तुम्ही भाजीसोबत म्हणजे कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता। याच्यासाठी तुम्ही मिक्स डाळांची भाजी सुद्धा खाऊ शकता याच्यासोबत, ती सुद्धा छान लागते किंवा फक्त सॉस सोबतही छान लागते। खूप छान टेस्ट आलेली आहे याला, कलर सुद्धा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलवर विजिट करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। थँक्यू।